बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश मुळीच होणार नाही. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, डॉक्टर शैलेश मेहता बरोड्यामधील एक अत्यंत नावाजलेले असे हृदयरोग तज्ज्ञ आणि त्यांच्या हाताखाली जवळजवळ 100 दुसरे डॉक्टर्स काम करत असलेले. बऱ्याचशा ऑपरेशनच्या शस्त्रक्रिया त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू असायच्या. एक दिवस एक बाई 6-7 वर्षांच्या आपल्या मुलीला तिथे घेऊन आली. त्या मुलीच्या हृदयाला ब्लॉक्स होते आणि तिचे रिपोर्ट सगळे बघितल्यानंतर डॉक्टरांनी मान हलवली आणि सांगितलं, हे ऑपरेशन शक्य नाही आहे. ती बाई अक्षरशः हातापाया पडू लागली, गयावया करू लागली की डॉक्टर तुम्हीच आता काही करू शकता, तुम्हीच अत्यंत निष्णात असे हृदयरोग तज्ज्ञ आहात असं माझ्या कानावर आलं होतं, म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे, मला नाराज करू नका. शेवटी डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी तयार झाले. मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि त्यावेळेला मुलगी डॉक्टरांना सांगते, डॉक्टर मला असं सांगण्यात आलेलं आहे बालपणापासून की परमेश्वर आपल्या हृदयामध्ये असतो. आता तुम्ही माझी ओपन हार्ट सर्जरी करणार आहात, माझ्या हृदयामध्ये परमेश्वर आहे का आणि तो कसा दिसतो तो तुम्ही बघा आणि नंतर मला सांगा तो परमेश्वर कसा दिसतो. त्या डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं. एवढी चिमुरटी अशी मुलगी, जणू काही मरणाच्या उंबरठ्यावरती उभी असलेली, तरी देखील तिच्या अंतर्यामी एक ईश्वरी उत्कंठा किंवा ओढ असलेली परमेश्वराच्या दर्शनाची. आणि मग ऑपरेशनला सुरुवात झाली. बरेचसे प्रयत्न करण्यात आले. ओपन हार्ट सर्जरी सुरू झालेली आहे. सगळ्या प्रकारच्या धमण्या शिरा तपासण्यात आल्या, परंतु रक्त कुठूनच यायला तयार नाही. आणि अशा वेळेला त्या डॉक्टरांना त्या मुलीचे शब्द आठवले की माझ्या हृदयामध्ये तुम्हाला कुठे परमेश्वर दिसतो की बघा. त्या डॉक्टरांनी डोळे बंद केले आणि काही क्षणातच बाजूला उभे असलेले डॉक्टर त्यांना कोपराने हलवीत सांगत आहेत, डॉक्टर रक्त यायला सुरुवात झालेला आहे, धमन्या आणि शिरा मोकळ्या झालेल्या आहेत, रक्तवाहिन्या मोकळ्या झालेल्या आहेत, रक्त यायला सुरुवात झालेली आहे. ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडलं. डॉक्टरांनी आईला सांगितलं पुढील 60 वर्षे ह्या मुलीच्या जीवाला आता धोका नाही. 6-7 दिवसांनी डॉक्टर सहज त्या मुलीच्या भेटीला येतात. आता मुलीने तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारला, डॉक्टर तुम्ही माझी ओपन हार्ट सर्जरी केली, परमेश्वर तुम्हाला दिसला का, तो परमेश्वर कसा दिसतो. आणि डॉक्टरांनी जे उत्तर दिलं ते आपल्याला अंतर्मुख करणार आहे. ते डॉक्टर बोलले की परमेश्वर पाहायचा नसतो, परमेश्वर अनुभवायचा असतो. मी तो परमेश्वर त्या ऑपरेशनच्या काळामध्ये अनुभवला. आणि त्यानंतर डॉक्टर सांगत आहेत की तोपर्यंत माझ्या हॉस्पिटलमध्ये एकाही देवाचं चित्र नव्हतं. आता माझ्या हॉस्पिटलमध्ये जागोजागी देवाची चित्र लावण्यात आलेली आहेत. परमेश्वराचा असा हृदयस्पर्शी अनुभव आपल्याला यावा अशी एक उत्कंठा, अशी एक प्रकारची ओढ प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असते. पवित्र मरियेच्या जीवनावरती ह्या दिवसात आपण चिंतन करत आहोत की पवित्र मरिया हे कसं परमेश्वर पित्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं, हे आपण शुभारंभाच्या मिसाच्या वेळेला ऐकलेलं आहे. ती देवपुत्राची कशी प्रेमळ माता होती ते नोवेनाच्या पहिल्या दिवशी आपण चिंतनासाठी घेतलेलं होतं. कालच आपण नोवेनाच्या दुसऱ्या दिवशी ती पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ह्यावरती आपण चिंतन केलेलं आहे. आता पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य तिच्या ठाई कसं निवास करत आहे ह्यावरती आपण चिंतन करत आहोत. तिच्या संपूर्ण जीवनामध्ये परमेश्वर अशा प्रकारे कणाकणामध्ये भरून राहिलेला होता. हा अनुभव कसा आहे, कुठे तिला आलेला आहे, कधी आलेला आहे ह्यावरती आपल्याला आता चिंतन करायचं आहे. की मानवाच्या जीवनामध्ये मानवाची काही स्वप्ने असतात, मानवाच्या काही योजना असतात. पवित्र मरियेची देखील योजना तयार होती. योसेफाशी वागदत्त झालेली, वागदत्त म्हटल्यानंतर अगदी लग्नाच्या जवळ जाऊन पोहोचलेली, जणू काही लग्नाचे पडघम वाजत आहेत अशा प्रकारची सगळी योजना तयार आहे. लग्नाची तयारी सुरू झालेली आहे, जय्यत अशी तयारी. आणि त्या पार्श्वभूमीवरती जादुई कांडी फिरावी त्याप्रमाणे देवदूत अवतरतो आणि एक निराळीच दैवी योजना तिच्यासमोर सादर करतो. बुद्धीच्या पातळीवरती तिला ती योजना समजत नाही,
परंतु सगळी योजना प्रकट केल्यानंतर सहज ती शरणागती पत्करते आणि सांगते, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. नक्की काय घडलेलं आहे? मानवी योजना तिने बासनात गुंडाळून ठेवलेल्या आहेत आणि दैवी योजनेला मिठी मारलेली आहे. ईश्वर अनुभव कधी येत असतो? आपल्या स्वतःच्या योजना, आपले कार्यक्रम, आपले बेत आणि आपली स्वप्ने बाजूला ठेवायची, परमेश्वराच्या योजना स्वीकारायच्या, त्यावेळेला माणसाला ईश्वरी अनुभव येत असतो. तशाच प्रकारे दुसऱ्या प्रसंगामध्ये एकमेकांच्या भेटीमधून देखील आपल्याला परमेश्वराचा अनुभव येऊ शकतो. मरिया तात्काळ त्वरेने धावत पळत यहुदियाच्या डोंगराळ प्रदेशात गेली. जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केलं. तिच्या अभिवादनाची वाणी कानी पडताच अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. दोघांना कुठेतरी परमेश्वराचा अनुभव आला. तिने मोठ्याने अशा प्रकारचे शब्द उच्चारले, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? बाळकाने देखील उल्हासाने उडी मारलेली आहे. अशा प्रकारचा तो ईश्वर अनुभव, एकमेकांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराचा असा अनुभव येतो किंवा नाही ते माणसाने तपासून पाहायचं असतं. त्याच्यामध्ये कुठे नक्की अडथळा आहे? आपला अहंकार आलेला आहे का आड, की आपला स्वार्थ त्याच्या आड आलेला आहे का? आपली काही कार्यक्रम आणि बेत योजना त्याच्या आड येत आहेत का? हे माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या मदर तेरेसा ह्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या आणि मदर तेरेसा ह्यांचं कार्य बघितल्यानंतर त्या अतिशय प्रभावित झाल्या आणि त्यांनी सहज मदरना प्रश्न विचारला की एवढा सगळा संसार तुम्ही कसा सांभाळता? संपूर्ण जगभर जणू काही तुमची संस्था कार्यरत आहे, रात्रंदिवस तुमच्याकडे काम पुरेल अशा प्रकारचं काम पडलेलं आहे, तुम्हाला शक्ती मिळते कुठून? आणि मदर तेरेसांनी सांगितलं, दररोज मी एक भाकर खाते, त्या भाकरीमधून मला ती शक्ती मिळते. आणि इंदिरा गांधी त्यांना सांगत आहेत, कशी आहे ती भाकर? ती भाकर मला कशी मिळू शकेल? ती भाकर तयार करण्यासाठी कुठून तुम्ही पीठ आणता? किती पैसा खर्च करायचा असेल तरी मी करायला तयार आहे, मला ती भाकर हवी आहे. आणि मदरने त्यांना साक्रामेंताच्या चॅपलमध्ये नेलं. साक्रामेंताची पेटी उघडली. अतिपवित्र साक्रामेंत भाकरीच्या रूपामध्ये असलेला ख्रिस्त त्यांना दाखवला आणि त्यांना सांगितलं, हा ख्रिस्त माझी ताकद आहे. आणि इंदिरा गांधी ह्यांच्या मनावरती त्याचा एवढा प्रचंड प्रभाव पडला की कालांतराने मदर तेरेसा ह्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च अशा प्रकारचा पुरस्कार देण्यात आला. की एकमेकांच्या भेटीमध्ये ईश्वर अनुभव दडलेला असतो, मात्र तो अनुभव घेण्यासाठी काळजाचा शिंपला सतत उघडा असणं गरजेचं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराचा अनुभव येणं शक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची वेळ, परिस्थिती अतिशय प्रतिकूल, 9 महिने भरलेले आहेत. प्रसूतीची घटका कोणत्याही क्षणी सुरू येऊ शकते, होऊ शकते. आणि त्या पार्श्वभूमीवरती शिरगणतीची घोषणा. योसेफाबरोबर माऊली निघालेली आहे आपलं माहेर सोडून सासरी. तिथे गेल्यानंतर देखील सगळं काही व्यवस्थित नाही आहे. गाईच्या गोठ्याचा आधार घ्यावा लागत आहे. अतिशय प्रतिकूल अशा प्रकारची परिस्थिती. त्याही नंतर बाळाचा जन्म झाल्याबरोबर हेरोदाने तरवार उपसलेली आहे. योसेफाच्या कानावरती देवदूताने बातमी घातलेली आहे. त्याला सांगितलेलं आहे की बाळ आणि त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा. अतिशय प्रतिकूल परिस्थिती. परमेश्वराचा अनुभव येण्यासाठी सगळं काही आपल्या मनासारखं असलं पाहिजे, सगळं काही आपल्याला अनुकूल आणि अनुरूप असलं पाहिजे अशी शक्यता नसते. असं असलंच पाहिजे असं नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माणसाला परमेश्वराचा अनुभव येऊ शकतो. माऊलीला तो अनुभव त्या काळामध्ये आला. पात्रिस कोर्दे नावाचं पोप फ्रान्सिस यांचं एक छोटंसं प्रेषितीय पत्र आहे, 8 पानाचं पत्र. आणि त्या पत्रामध्ये पोप महोदय काय सांगतात बघा, की त्या रात्री योसेफ उठला, बाळ आणि त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात पळून गेला. कारण बाळ आणि त्याची आई एवढीच योसेफाची संपत्ती होती.
बाळ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याची आई म्हणजे पवित्र मरिया, ही ज्या लोकांची संपत्ती आहे तो ह्या जगातील सर्वात धनवान मनुष्य आहे. अशा प्रकारची संपत्ती माणसाच्या जवळ असली की कोणतीही परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्याच्यावरती मात करण्याची ताकद माणसाला अंतर्यामी प्राप्त होत असते. चौथ्या टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत की धार्मिक जीवनात परमेश्वराचा अनुभव. पवित्र मरियेने आपल्या बाळावरती सुंता केली. 40व्या दिवशी त्याला मंदिरामध्ये समर्पित केलं. 12व्या वर्षी बार मित्सवा नावाच्या कार्यक्रमासाठी वल्हांडण सणाच्या दिवशी योसेफासहित ती त्याला जेरुसलेमच्या मंदिरामध्ये घेऊन गेली. सातत्याने त्याच्यावरती अशा प्रकारचे संस्कार करत राहायचे. ह्याद्वारे देखील परमेश्वराचा अनुभव पवित्र मरियेच्या जीवनामध्ये आलेला आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की धार्मिक गोष्टींबाबत मी किती गंभीर आहे, किती सिरियसली मी हे सगळे संस्कार मी माझ्या मुलाबाळांवरती करत आहे. धार्मिक गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या ह्याचा अर्थ असा आहे की आज रोजरीची प्रार्थना केली आहे, उद्या कंटाळा आलेला आहे म्हणून तशीच राहू दे, कशी तरी घाईघाईने केलेली आहे, आज फक्त एक रहस्य बस किंवा आज फक्त 5 नमोमरिया बस, आज फक्त एकच कुठलं तरी चिंतन बस, अशा प्रकारचा विचार माणूस जेव्हा करत असतो तेव्हा परमेश्वर हा त्याचं प्राधान्यामध्ये नसतो. इतर गोष्टींचं आकर्षण माणसाला वाटलेलं असतं. कधी शरीर त्रास देऊ शकतं, कंटाळा येऊ शकतो, आत्मा उत्सुक असतो परंतु देह अशक्त असू शकतो. म्हणून धार्मिक जीवनाबाबतीत माणसाने गंभीर असणं गरजेचं आहे. संकटाच्या काळामध्ये देखील माणसाला परमेश्वराचा अनुभव येतो. बाळ हरवलेलं आहे, मोठं संकट, तेवढीच त्या दोघांची जणू काही प्रॉपर्टी आणि तीच त्यांच्या हातून निसटून गेलेली आहे. दोघे धास्तावलेले आहेत परंतु कुठला आश्रय घेत आहेत? जेरुसलेम मंदिराचा, परमेश्वराचा आसरा घेत आहेत. त्या परमेश्वराला जाऊन विचारायचं कुठे आहे हे बाळ, आणि बाळ नेमकं तिकडेच त्या ठिकाणी सापडतं. संकटामध्ये परमेश्वराचा आसरा घ्यायचा. नारायण वामन टिळक ह्यांनी देखील अशाच प्रकारच्या संकटामध्ये परमेश्वराचा आसरा घेतला. त्या संकटाच्या आधी काहीतरी घडलं होतं, त्या संकटाच्या नंतर काहीतरी घडत गेलेलं आहे. काय नक्की अगोदर घडत गेलेलं होतं? रत्नागिरीमधून एका गाडीमध्ये बसून टिळक निघालेले. नागपूर ह्या ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं आणि रेल्वे गाडीमध्ये एक इंग्रज अधिकारी नव्या कराराची प्रत वाचत बसलेला. टिळकांची नजर त्या नव्या करारावरती पडली आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना विचारलं, तुम्हाला बघायचं हे पुस्तक? हे पुस्तक तुम्ही बघू शकता. टिळक वाचायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरती भाव जे होते ते त्या इंग्रज अधिकाऱ्याने टिपले आणि त्यांना सांगितलं, हे पुस्तक तुम्ही सोबत नेऊ शकता आणि जर तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचता आलं नाही तर निदान ज्या ज्या ओळीखाली मी रेघ ओढलेली आहे, अंडरलाईन केलेली आहे, तेवढे शब्द तरी तुम्ही वाचा. नक्कीच तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव येईल. टिळक आपल्या ऑफिसमध्ये गेले. संध्याकाळी आपल्या निवासस्थानी परतले आणि त्या ठिकाणी अधाशासारखं ते नव्या कराराचं वाचन त्यांनी सुरू केलं. आणि ते म्हणतात की संपूर्ण रात्रभर संत मत्तईचं शुभवर्तमान मी वाचून काढलेलं. ते वाचत असताना हृदयाला स्पर्श झालेला, कुठेतरी परमेश्वराचा अनुभव येत होता. परंतु माणसाची जीवनशैली असते ती देखील त्याच्या आड येऊ शकते आणि म्हणूनच ते सांगतात मी थांबलो. मग माझ्या जीवनामध्ये एक संकट आलं. माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आपल्या ऑफिसमध्ये एक पृथ्वीचा गोल आहे आणि 2 पुस्तकं आहेत, ती घेऊन ये. मी संपूर्ण ऑफिस धुंडाळलं, कुठेच मला त्या 2 वस्तू सापडत नाहीत. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द मला आठवले की प्रार्थनेमध्ये तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. मी तात्काळ त्या ठिकाणीच प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली की मला ह्या 2 गोष्टींची गरज आहे. माझी नजर एका जुन्या चावीवरती पडली, एका जुन्या ट्रंकवरती पडली. त्या ट्रंकचं जे कुलूप होतं ते देखील गंजलेलं. तरी मनामध्ये विचार आला की सहज ती ट्रंक उघडून बघावी. त्या चावीच्या आधारे मी ती ट्रंक उघडली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की दिवसभर ज्या गोष्टींचा मी वेड्यासारखा शोध घेत होतो त्या वस्तू नेमक्या तिथेच सापडलेल्या.
त्यांनी तिथेच जमिनीवरती आपलं डोकं टिकवलं, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. एका सेवकाने हे सगळं चित्र बघितलं आणि कालांतराने नारायण वामन टिळक ह्यांनी 1888 साली भायखळा ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. परमेश्वराचा हा अनुभव एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन पालटून टाकू शकतो. आज आपल्या देवळामध्ये आपण त्यांची वेगवेगळी गीते गात असतो. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, पुष्कळ अजूनी उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उन्हा, ख्रिस्तार पनमस्तू, प्रेमळ ज्योती मला दाखवी. कितीतरी गाणी टिळकांची आज आपण इथे गात आहोत. परमेश्वराचा अनुभव संकटाच्या काळामध्ये आल्यानंतर आयुष्यभर त्याचा सुगंध दरवळत राहतो. हेच आपल्याला ह्या प्रसंगावरून शिकायचं आहे. त्यानंतर अडीअडचणीच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या मदतीला धावून येत असतो. माऊलीचा देखील तोच अनुभव होता. काना येथे लग्नसमयी प्रसंग निर्माण झालेला, द्राक्षरस संपलेला. अशा वेळेला माऊलीची नजर अडचणीभोवती घुटमळत राहिली नाही. ती फक्त अडचणीचा विचार करत राहिली नाही, उपायावरती तिने आपली नजर केंद्रित केली. आणि तो उपाय नक्की कुठे होता? प्रभू येशू ख्रिस्ताठायी दडलेला होता. ती सरळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाते, त्याच्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करते आणि त्यानंतर मोठा चमत्कार घडत असतो. माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही संकट येवो, पण त्या संकटापेक्षा परमेश्वराचं सामर्थ्य मोठं असतं, असा माणसाने अंतर्यामी दुर्दम्य असा आत्मविश्वास बाळगायचा असतो आणि त्याद्वारे त्या संकटावरती अडीअडचणीवरती मात करायची असते. दुःखाच्या प्रसंगात देखील कालवारीच्या टेकडीवरती उभी असताना निश्चल अशा अवस्थेमध्ये ताबात मातेर अशा परिस्थितीमध्ये माऊली तिथे उभी आहे, कारण अंतर्यामी परमेश्वर जागृत होता. म्हणून दुःखाच्या प्रसंगात देखील आपल्याला देवाचा अनुभव येऊ शकतो. एकाकीपणाच्या अवस्थेत परमेश्वराचा अनुभव तिने घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे. शिष्य एकटे पडलेले आहेत. माऊली त्यांच्याबरोबर 10 दिवस प्रार्थना करते आणि त्यानंतर पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. गरजवंतांच्या सेवेमध्ये परमेश्वर दडलेला असतो. अलिशिबीची सेवा करत असतानाच ती परमेश्वराचं स्तुतिस्तोत्र गाऊ शकलेली आहे, कारण गरजवंताठायी परमेश्वर दडलेला आहे ह्याचा अनुभव माऊलीला येत होता. आणि शेवटी गौरवाच्या प्रसंगी देखील माणसाला परमेश्वराचा अनुभव येत असतो. पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली, स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. त्या ठिकाणी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहू लागली. प्रेषितांची कृत्ये अध्याय 12 त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की नंतर स्वर्गामध्ये एक दृश्य दिसण्यात आलं की त्या दृश्यामध्ये एक स्त्री सूर्य तेज पांघरलेली होती. तिच्या डोक्यावरती 12 ताऱ्यांचा मुकुट होता, पायाखाली चंद्र होता. ईश्वर अनुभवाने थपथपलेली, ओथंबलेली अशी ही पवित्र मरिया. म्हणून ती पवित्र त्रैक्याचं निवासस्थान बनलेली आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिच्या ठाई वस्ती करत आहे. हा अनुभव पवित्र मरिया आता इतरांना देण्यासाठी सातत्याने धडपडत आहे. फ्रान्सिस्को, जसिंटा आणि लुसी ह्या 3 मेंढपाळ मुलांना 1917 साली मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत 6 वेळा तिने दर्शन दिलं. त्यावेळेला मुलं केवढी लहान होती बघा. जसिंटा फक्त 7 वर्षांची, फ्रान्सिस्को फक्त 9 वर्षाचा, लुसी फक्त 10 वर्षाची. आपल्या वेदीवरती हे वेदीसेवक बसलेले आहेत, त्यांचं वय तेवढंच असेल. एवढ्या लहान मुलांना पवित्र मरियेने जवळ केलं की बाळकांसारखं झाल्याशिवाय स्वर्गाचं राज्य अनुभवता येत नाही, हे सत्य त्या ठिकाणी जणू काही प्रकट झालेलं आहे. फ्रान्सिस्को 2 वर्षांनी मरण पावला, जसिंटा 3 वर्षांनी मरण पावली, परंतु लुसी मात्र 97 वर्षे ह्या पृथ्वी तलावरती जगली. एका कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाली, सिस्टर झाली आणि मग त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या काळामध्ये बरीच संकटे आली. त्यांच्याविषयी गैरसमज पसरविले गेले. जी स्त्री तुम्हाला दिसत आहे ती पवित्र मरिया नसून तो सैतान आहे, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. तरी देखील त्यांनी जो अनुभव घेतला होता तो अनुभव अविस्मरणीय अशा प्रकारचा अनुभव. म्हणून ते त्या अनुभवाला चिकटून राहिलेले आहेत. आज आपण त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान करत आहोत. पोप
जॉन पॉल दुसरे यांनी 13 मे 2000 साली सर्वांना धन्यवादित म्हणून घोषित केलेला आहे. ख्रिस्ती व्यक्ती देखील पवित्र त्रैक्याचं निवासस्थान आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण देवपित्याची लेकरं बनतो. दृढीकरण साक्रामेंताच्या वेळेला पवित्र आत्म्याचं मंदिर बनतो. प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारून आपण येशूच्या शरीराशी एकरूप होत असतो. पवित्र त्रैक्य आपल्यामध्ये वस्ती करत आहे. ह्याची जाणीव आपल्याला आहे किंवा नाही हे माणसाने तपासून पाहायचं आहे. ह्या 3 पैकी कोणती व्यक्ती माझ्या जवळ आहे, मला कोणत्या व्यक्तीविषयी अधिक ओढ वाटते हे माणसाने तपासून पाहायचं आहे. आणि रात्री झोपी जात असताना त्या पवित्र त्रैक्याची आराधना करायची. सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल देवपित्याचे आभार मानायचे. चुका ज्या झालेल्या आहेत त्याबद्दल परमेश्वर पुत्राची क्षमा मागायची. आणि दुसरा दिवस पवित्र आत्म्याच्या हाती सोपवून शरणागती पत्करायची. ह्यासाठी बालसदृश मनोवृत्ती आवश्यक असते. ती धारण केली तरच आपल्याला पवित्र त्रैक्याचं निवासस्थान बनण्याचं भाग्य मिळू शकतं. कारण येशू आपल्याला सांगत आहे, बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.